माझं नाव मंगेश प्रकाश मराठे, राहणार मी कोल्हापूर विक्रमनगरमध्ये. स्टॉलवर काय काय मिळते रेट सांगा. आपल्या स्टॉलवर वडा, मिरची भजी, बटाटा भजी, कांदा भजी. वडापाव आपला 15 रुपये आहे, कांदा भजी 30 रुपये आहे आणि मिरची भजी 25 रुपये आहे. आणि पत्ता सांगा कस्टमरला. आपला पत्ता आहे टेमल्या मंदिर चौक, कमानीजवळ. स्टॉलचं नाव आहे मंगेश वडा सेंटर. कधी किती सालापासून चालू आहे जरा काय काय सांगा. तशी आमची गाडी ही दुसरी शाखा आहे आमची. ही शाखा आमची आता 20-25 वर्ष झाली चालू आहे. आणि आमची दुसरी शाखा आहे ती कावानकाला आहे, टेमल्या आपलं आईच्या हॉटेलच्या शेजारी. ती आता कमी 50 वर्ष झाली तिथे चालू आहे. हां, ते मंगेश्वर ती स्टॉल नावानं आहे, दोन्ही पण व्यवस्थित. तिथे आपल्या त्या गाडीवर पण आपल्याला वडा सांबार, मिसळ, वडा भजी सगळं आयटम मिळते तुम्हाला खायला. तर मित्रांनो नमस्कार. आता आपण आलो आहे कोल्हापूरमध्ये मंगेश वडा सेंटरवरती आलो आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता समोर लगबग चालू आहे वडापावची. आता हे पीठ कसलं आहे? हरभरा डाळीचं पीठ आहे. हरभरा डाळीच्या पिठामध्ये मित्रांनो हे समोर गरमागरम वडे सोडायचं काम चालू आहे इथं. मित्रांनो कोल्हापूरच्या टेमलाई नाक्यावरती आपण आणि इथं आता मंगेश वडा सेंटरला भेट देतोय. आणि समोर बघू शकता हे लगबगीनं काम चालू आहे. मंदिराच्या जवळचाच एरिया असल्यामुळे मित्रांनो कायम गर्दी असते इथं. आणि गरम गरम वडा आणि भजी त्या स्टॉलवरती मिळते. तर समोर बघू शकता दुसरी प्लेट आता पॅटीसची आलेली आहे. तर हे बटाट्याच्या भाजीचे पॅटीस करून अशा डाळीमध्ये सोडून हे वडे सोडले जातात इथं. तर किती वडे सोडतोय आता आपण? 40 वडे सोडतोय. ओके. मित्रांनो समोर बघू शकता हे असे ताटं भरभरून इथं वडे केले जातात. आणि गरमागरम भजी देखील मिळते, शिवाय इथं गरमागरम चहा देखील मिळतोय. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो वड्यासोबत खोबऱ्याची चटणी देखील दिली जाते, ती देखील तुम्हाला मी दाखवतो आता. तर गरमागरम वडे सोडले जातात आता. तर मित्रांनो संध्याकाळची 7:30ची वेळ झाली आहे आणि आता कडकडून भूक लागली आम्हाला. आणि त्यासाठी इथं वडापाव खाण्यासाठी आपण टेमलाई नाक्यावरती आलो आहे. आणि इथं वडा करायचं काम चालू आहे. तर समोर बघू शकता आता हे 35 वड्यांचा घाणा इथं काढला जातोय. तर कोल्हापूरचा एक फेमस वडा आहे मंगेश वडा आपल्या समोर आता तयार होतोय. मित्रांनो समोर बघू शकता इथं त्यांच्याकडे मोठी टीम आहे, कारण वडा फेमस आहे आणि इथं गर्दी देखील असते खूप. तर ती कव्हर करण्यासाठी 3-4 इथं लोक आहेत. नमस्कार. थँक्यू. माझं नाव आशा संभाजी जाधव. ॲक्च्युली मी कोल्हापूरचीच आहे. अगदी लहानपणापासून आम्ही इथला वडापाव खातोय आणि लग्नानंतर सुद्धा हो, माझं माहेर कोल्हापूरच आहे, सासर माझं सांगली आहे. पण 2018 पासून परत मला कोल्हापुरात यायचा चान्स मिळाला आणि अगदी माझ्यासहित पूर्ण कुटुंबाला आमच्या इथला वडापाव खूप आवडतो. वड्याची टेस्ट एकदम खूप छान आहे. कुठलाही खाल्ल्यानंतर ॲसिडिटी वगैरे असे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीये. तर एकदम बेस्ट क्वालिटी आहे आणि एकदम छान आहे. कोल्हापूर आणि सांगलीच्या लोकांना एकदा सांगेन की इथं येऊन एकदा हा वडापाव नक्की टेस्ट करा. एकदा याल तर परत परत याल. आता मी मिरची भजी सोडून दाखवतो. ओके, मिरची भजी करतोय आपण. आता काय काय घेतलं आपण त्यासाठी? ओके, हे पीठ दळून घेतलेलं आहे. सोडा टाकलेला आहे. ओके, सोडा घेतलाय थोडा, मीठ घेतले चवीपुरतं. चवीप्रमाणे मीठ घेतलंय. ओके जरासं आपण तेल टाकूया. ओके, थोडंसं तेल टाकलं जाते. हे तेल का टाकतात आता? खुसखुशीतपणा येण्यासाठी. ओके जरा ओवा टाकूया. ओके, हे थोडासा आता ओवा टाकलेला आहे. आणि मित्रांनो समोर बघू शकता ह्या गरमागरम ह्या समोर मिरच्या आहेत आणि यामध्ये गरम पाणी आता थोडं टाकलेलं आहे. आणि व्यवस्थित पीठ मळून घेतल्यानंतर त्यामध्ये मिरच्या ॲड केल्या जातील. तर ह्या मिरच्या काही विशिष्ट प्रकारच्या वगैरे वापरताय तुम्ही असं काय? रेग्युलर मिरच्या? ओके, म्हणजे तिखट किंवा मिडियम असं असू शकतात. ओके, म्हणजे मार्केटमध्ये ज्या अवेलेबल होतील त्या मिरच्या ओके त्याच वापरताय. तर समोर बघू शकता मिरच्या ह्या आता ह्या पिठात ॲड केल्या जातील. पिठामध्ये जर बघितलं तर मित्रांनो ओवा तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतोय.
आता हे एक एक मिरची घेऊन पीठ घेऊन ही भजी आता यामध्ये सोडली जाते. माझं नाव राजू कुसलापूर. मी कॉलेजपासून असल्यापासून येतो इथं वडा खायला. वडा एकदम महागाईच्या काळातला एकदम स्वस्तात वडापाव आहे. इथून 10 रुपयापासून वडापाव होता त्यापासून मी खातो इथं. 15 रुपये. वडापाव बरोबर चटणी आणि इथली कांदा भजी अप्रतिम आहे. ओके मित्रांनो, सकाळी 7 ते संध्याकाळी 10 पर्यंत कधी सुद्धा तुम्ही या स्टॉलवरती येऊ शकता. टेमलाई मंदिराच्या शेजारीच मंगेश वडापाव नावाचं सेंटर आहे, वडापाव सेंटर. वा, तर मित्रांनो पिठाचा खूप छान वास येतो इथं. आपण घरामध्ये जे चकली वगैरे करतो दिवाळीला, तेव्हा जसा भाजल्यानंतर वास येईल अगदी त्याच पद्धतीनं खूप छान असा सुगंध येतोय पिठाचा. दिवाळीची आठवण झाली मला, दिवाळीच्या वातावरणाची. तर हे आता पीठ जवळपास संपत आले आणि ह्या मिरची आता आपल्यासमोर फ्राय होतात. दादा किती किलो पीठ घेतलं होतं आपण? पाव किलो. ओके, तर पाव किलोच्या मिरच्या केलेल्या आहेत आता. आणि ह्या मिरच्या किती होतात पाव किलोमध्ये? 5-6 प्लेट. ओके, तर मित्रांनो कॉलेजच्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत इथं लोक येतात. वा, 25 वर्ष स्टॉलला पूर्ण झाले जातात आणि समोर बघू शकता अशा पद्धतीने चटणी आणि वडा दिला जातो. दीदी आली आता वडापावसाठी. मिरची भजी जवळपास तयार होत आलं. ह्या गरमागरम मिरची भजी मित्रांनो आता तेलावरती तरंगत आहेत, त्यामुळं जवळपास बहुतेक आता तयार झाल्या त्या आणि वेगळ्या प्लेटमध्ये त्या व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर काढून घेतल्या आहेत. तर छान अशा टब्ब फुगलेल्या आहेत या भजी. तर मिरची भजी लवर जे कोल्हापूरचे असतील त्यांनी या स्टॉलवरती यायला हरकत नाही आहे. विल्सरावळे, इचलकरंजी. माझं कोल्हापूरला काहीतरी काम असलं की माझं येणं जाणं इकडं असतं स्टॉलवर. आणि नेहमी इथं आल्यावर मी वडा हमखास घेतो. खूप छान वडा आहे, टेस्टही खूप छान आहे कोल्हापुरी. आणि तुम्ही पण आसपास लागले तर कधीतरी तर मंगेश वडा हे घेऊ शकता तुम्ही पण. खूप छान आहे, 15 रुपयाला आहे. मित्रांनो अशा प्रकारचे छान छान व्हिडिओ आपण आता कोल्हापूरमध्ये देखील बनवतोय आणि त्यामुळं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. आता मंगेश वडापाव सेंटरला आता आपण भेट दिली आणि ह्या मिरची भजी आता तयार आहेत. आता वेगळ्या प्लेटमध्ये ह्या काढून घेतल्या जातील. वा, तर गरमागरम मिरची भजी मित्रांनो आपल्यासमोर आता ह्या जवळपास तयार आहेत. वा, तुम्हाला थोडासा क्लोजअप दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर ह्या गरमागरम आणि खुसखुशीत टेक्स्चर असलेल्या मिरची भजी ह्या तयार आहेत. आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आपलं नाव सांगा. आकाश हावळ, उचगाव. मंगेश वडापावबद्दल जरा सांगा, काय कसं वाटलं वडा तुम्हाला? वडा एक नंबर आहे, चवीला चविष्ट आहे, काय अडचण नाही. चटणी पण छान आहे. नमस्ते सर. आपलं नाव सांगा. संकेत लाड, उंचगाव. हो हो. भजी एक नंबर आहे सर, वडा पण एक नंबर आहे, चटणी पण असते याच्याबरोबर. एक नंबर वडा. भजी एकदा आवर्जून इथे खाऊन जावा तुम्ही. हो चालेल. माझं नाव निहाल रियाज शेख आहे. झाले की आता 10 वर्ष झाले स्टॉलवर येते. वडा, कांदा भजी, मिरची भजी, बटाटे भजी, चटणी स्पेशल आहे. वडा एक नंबर आहे, खतरनाक आहे. 15 रुपयामध्ये. तर मित्रांनो नमस्कार. आज आपण कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे आणि कोल्हापूरच्या टेमलाई नाक्याजवळ मंगेश वडापाव नावाचा एक वडापाव स्टॉल आहे आणि आज आपण तिथे भेट देतोय. तर या वडापावच्या स्टॉलवरती मित्रांनो गरमागरम भजी आणि खुसखुशीत वडापाव मिळतो. समोर बघू शकता मित्रांनो, हा बिग साईज वडापाव आहे. त्याच्यासोबत पाव दिला जातो, मिरच्या दिल्या जातात आणि ही खोबऱ्याची चटणी.
तर मित्रांनो वड्याचा आकार बघू शकता, एकदमच जबरदस्त आकार आहे. आणि कोल्हापूरच्या वड्यांचं वैशिष्ट्य मित्रांनो हेच आहे की लहान आकारामध्ये वडे नसतात, खूपच मोठ्या आकारात असतात. बोलताना तोंडाला पाणी सुटते आता. तर हे समोर बघू शकता एक वडाचा बाईट घेतोय, गरमागरम आहे, वाफ येताना तुम्ही बघू शकता. एक बाईट घेऊन बघूयात आपण. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. वड्याची भाजी ही अतिशय सॉफ्ट आहे आणि वडापावची भाजीच मुळात इतकी टेस्टी आहे, तर वडा सुंदर होणारच. आणि वरचं कवर देखील, त्याचा कवर बघा तुम्ही, वरचं कवर देखील खूप क्रंची आणि फुल ऑफ टेक्स्चर आहे. जसं मगाशी म्हणालो की रवाळ पीठ वापरलं जातं, म्हणजे रवा वापरला जात नाही पण दरदरीत असं पीठ हे करून घेतलं जातं, त्यामुळे त्या कुरकुरीत वडा किंवा भजी इथं आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो पत्ता अगदी सोपा आहे. जेव्हा तुम्ही कोल्हापुरात याल तेव्हा उसगावच्या इथं टेमलाई मंदिर आहे आणि टेमलाई मंदिरच्या शेजारीच हा आपला स्टॉल आहे मंगेश वडापाव सेंटरच्या नावानं. जेव्हा कधी तुम्ही ते याल तेव्हा इथला वडा टेस्ट करायला विसरू नका. तर वडा मुद्दाम फोडून दाखवतो मित्रांनो. तर खूप छान पद्धतीनं इथं ही भाजी केली जाते. भाजी खूप टेस्टी आहे आणि यात मिरची, कोथिंबीर आणि जशी मिरचीच्या बिया देखील दिसतात. तर खूप तिखट नाही आहे पण खूप सॉफ्ट असा वडा आहे हा. खूप छान पद्धतीनं इथं भाजी केलेली आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे तोंडात गेल्यानंतर ही भाजी विरघळते, इतकी मऊ अशी भाजी आहे. वा मित्रांनो, कोल्हापूरच्या वड्यांचं वैशिष्ट्यच असं आहे की खूप मोठा साईज असतो आणि खूप टेस्टी वडे असतात. त्यापैकी हा एक मंगेश वडापाव. आणि आता जरा चटणीमध्ये डिप करतोय आपण. चटणीमध्ये डिप करून जरा टेस्ट बघूयात. वा वा युनिक. मित्रांनो जेव्हा इथं आलो तेव्हा सगळ्या लोकांनी इथल्या चटणीचं देखील खूप कौतुक केलं होतं आणि वड्यासोबतच वडापावसोबत अशी ही खोबऱ्याची चटणी ही कोल्हापुरात दिली जाते आणि कॉम्बिनेशन पण खूप छान लागतं. कोल्हापुरात मी बऱ्याच वेळा येत असल्यामुळं ही वड्याबरोबर चटणी खायची सवय आहे. आमच्या सांगलीमध्ये वड्यासोबत कढी दिली जाते, कढी वड्याची आम्हाला सवय आहे, पण इथं कोल्हापुरात आल्यानंतर अशी खोबऱ्याची चटणी दिली जाते. एकूण युनिक टेस्ट आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही कोल्हापूरला याल तेव्हा इथं वडापाव टेस्ट करायला विसरू नका. सोबत गरमागरम मिरची भाजी टेस्ट करायला विसरू नका. आम्हाला आता बरेच व्हिडिओ करायचे आहेत आणि बरेच पदार्थ टेस्ट करायचे आहेत, त्यामुळे आता भाजी टेस्ट करत नाही आहे, पण एकूणच भाजी तुम्हाला दाखवली आहे. खूप टेस्टी आहे, खूप छान आकारामध्ये आणि खूप छान पद्धतीने इथं फ्राय केले आहे. आणि आपण अजून एक वडापावचा घास घेतो आहे. वडापाव एकतर भुकेची वेळ झाली आहे आणि गरमागरम वडा आहे त्यामुळं राहत नाही आहे. वा तर मित्रांनो आता जास्त तुम्हाला चिडवत नाही आहे. जेव्हा कोल्हापूरला याल तेव्हा वडा टेस्ट करायला विसरू नका, इतकं सांगतोय. मंगेश वडापाव सेंटरला भेट द्या. चॅनेल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो कोल्हापूरच्या टेमलाई नाक्यावरती आलोय आपण. तर पाठीमागं टेमलाई देवीचं मंदिर आहे आणि इथं आपण त्या कडेलाच असणाऱ्या मंगेश वडापाव सेंटरवरती आता आपण आलोय आणि आज इथला आपण व्हिडिओ बघितला. तर इथं या नक्की आणि वडा टेस्ट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा झाला आहे ते कळवा आणि चॅनल शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.